नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पितृपक्षात देवपूजा व शुभ कार्य करावे की नाही व तसेच व्रत करावे की नाही. चला तर बघूयात. पितृपक्ष आरंभ होत आहे, त्यामध्ये देवांची पूजा व्रत करावे की नाही, तसेच हे 15 दिवस पितरांचे मानले जाते व पितरांचे दार उघडले जातात व पित्र हे खाली येतात त्यांच्या मुला मुली दान देतात, पिंडदान करतात, तसंच तर्पण केले जाते व त्यांचे जेवण सुद्धा केले जाते व तसेच आपले पित्र हे प्रसन्न होतात. 15 दिवस नंतर सर्व पित्र अमावस्या असतील त्या दिवशी ते पित्र लोकात जातात, म्हणजे पित्र लोकात जातात. 15 दिवस त्यांच्यासाठी हे दार उघडलेले असतात. अशा या 15 दिवसात देवांची पूजा केली पाहिजे का नाही, आपण जे पण व्रत करतो ते करत राहायचं. म्हणजे तुम्ही कसं अगोदरपासून जे करतात ते करत राहायचं. अशा वेळेस खूप प्रश्न पडतात. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जे काम आपण दररोज करतो ते करायलाच हवेत. असं कोणत्याही शास्त्रामध्ये असे म्हटले आहे जे करतो ते आपण करत राहायचं आणि आपले जे शुभ कार्यक्रम आहेत ते करायचे नाही. फक्त म्हणजे तुम्ही दररोज कसं देवपूजा करतो ते करायचं, असं फक्त हे 15 दिवस आपण म्हणजे शुभ कार्य करायचे नाही. जसे की नवीन घर बांधणे, नवीन कपडे घेणे असे टाळावे, कारण की हे दिवस आपल्या पितरांचे असतात व दररोज एक दिवा आपल्या पितरांच्या नावाने लावले पाहिजे. पण ते दक्षिण दिशाकडे ते दिवा ठेवले पाहिजे, दिव्याचे तोंड करावे. असे काही आपले दररोजची पूजा करायची व तुमचे उपास असतील तर ते पण करायचे. म्हणजे तुमचे जरी आता वर्षभराचे उपास असले तर पितृपक्ष आहे म्हणून सोडायचे नाही. ते दररोज तुम्ही कसे नित्यनेमाने करतो तुमचे उपास असले ते करायचे. आपले वर्षाचे जे पण उपास असेल ते करायचे व जे नवीन उपास करणार आहेत त्यांनी ते करायचे नाही. म्हणजे आपण आता नवीन उपास धरणार आहोत, काही म्हणतात मंगळवार करल, गुरुवार करल, ते नवीन हे 15 दिवस धरायचे नाही. जे तुमचे वर्षाचे आहेत, म्हणजे जे आधीपासून करतात ते करायचे, तसंच करत राहायचे. नवीन काहीही करू नका. म्हणजे नवीन हे 15 दिवस काही नाही करायचं, आपलं जे रुटीन आहे ते करत राहायचं. तसंच देव व पितर हे बराबरचे स्थान आहे. म्हणजे देवांचंही पितरांचंही बराबरचे स्थान आहे. आपल्यासाठी घरचे जे मोठे आहेत ते आपल्या देवाच्या समानच आहेत, आपले कोणी गेलेले असतील. आपल्या हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा कधी सोडायची नाही. अशी आपली दररोजची देवपूजा करायची, पण साध्या सोप्या पद्धतीने करायचं. म्हणजे काही नवीन त्यात बदल करायचे नाही. असे आहे, देवांची पूजा कधीच हे सोडायची नाही. तसंच 15 दिवस आपले पितरांच्या नावाने काही ना काही तुमच्या हाताने, म्हणजे तुमची यथाशक्ती जे असेल तुमच्या पितरांच्या नावासाठी ह्या 15 दिवसात तुम्ही जेवढं होईल तेवढं त्यांची सेवा करू शकतो. म्हणजे पितरांची आपल्या, कारण पितर आपले खुश तर आपण खुश असं समजायचं. म्हणतात ना, मोठ्यांचा हात आपल्या डोक्यावरती असायला पाहिजे आशीर्वाद म्हणून आपल्याला होते तेवढं तुमची यथाशक्ती जितकी आहे तेवढी तुम्ही काय करायची, पितरांची सेवा करायची. गायला हिरवा चारा घाला हे 15 दिवस. तसंच कावळ्यांना म्हणजे काही अन्न तुम्ही जे काही करणार, घरात स्वयंपाक जरी केले, छोटी एक पोळी करून त्यांना नैवेद्य दाखवा. कावळ्यांना दररोज हे 15 दिवस तुम्ही काही असू दे द्या. तर तसंच गायला पण हिरवा चारा वगैरे द्या. असं आहे पितृपक्षात पूजा पाठ करायची की नाही, कारण की आपण जे वर्षभर करतो ते करायचं, नवीन काहीही करायचं नाही. नवीन कपडे घ्यायचे नाही, नवीन काही शुभ कार्य करायचे नाही. उपास जे तुम्ही करतात तेच करा. श्री स्वामी समर्थ.